बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरलेत, त्यामुळे बाजारपेठांमध्ये लगबग आता वाढू लागली आहे. तळ कोकणातल्या गणेशोत्सवात शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीला मोठी मागणी असते. मात्र आता पीओपीच्या मूर्तीची देखील मागणी वाढू लागली आहे. कोकणात बाप्पाच्या पीओपीच्या मूर्ती सर्वत्र विक्री आणि प्रदर्शन केंद्रामध्ये आता उपलब्ध आहेत आणि या किमतींमध्ये 30 ते 40% वाढ झालेली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि हा उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे तळ कोकणातील बाजारपेठा ज्या आहेत त्या फुललेल्या पाहायला मिळतात. आता आपण अशाच एका गणेशा मूर्ती विक्री केंद्रावरती आहोत. आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर अत्यंत आकर्षक अशा पद्धतीच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर तळ कोकणातील गणेशोत्सव जो आहे त्या गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या शाडूच्या मातीच्या गणेश मूर्त्यांची मागणी फार मोठी असते. मात्र म्हणतात ना कालाय तस्मै नमः, त्याप्रमाणे काळाप्रमाणे बदललं पाहिजे. त्याप्रमाणेच या ठिकाणी आता शाडूच्या मातीसोबतच पीओपी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची देखील मागणी आता तळ कोकणामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे अनेक विक्री केंद्र आहेत ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या विविध उंचीच्या मूर्त्या ज्या आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे गणेश भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद असतो. खरं तर शाडूच्या मातीसोबतच या ठिकाणी लगद्याच्या मातीच्या मूर्त्या देखील म्हणजे लगदायुक्त मूर्त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि तळ कोकणामधील गणेशोत्सव जो आहे तो नेहमीच आपल्या परंपरेसाठी चर्चेला जातो. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर शाडूच्या मातीसोबतच आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजे पीओपीच्या देखील मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण बघितलं तर डिझेल आणि पेट्रोलचे दरवाढीचा फटका जो आहे तो आता गणेश भक्तांना बसणार आहे. कारण या दरवाढीमुळे आता मूर्त्यांच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्यासोबतच बाजारातील इतर काही ज्या वस्तू आहेत त्यांची देखील या ठिकाणी किंमत वाढलेली पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवलं गेलं ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. दादा काय सांगाल, आपण एक गणेश मूर्तींचं प्रदर्शन भरवलेलं आहे, किती उंचीपासून किती फुटापासून ते किती फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्या आहेत? शाडू माती, कागदी लगदा व पर्यावरणपूरक सर्व मूर्त्या मिळतातच. तसेच कस्टमरच्या मागणीनुसार सुद्धा पीओपीच्या सर्व मूर्त्या आपल्या इथे आहेत उपलब्ध. 25 ते 30% यावर्षी गणपतीचा रेट वाढला आहे. कारण कसा कच्च्या मूर्त्या वाढल्या, त्यानंतर पेट्रोल डिझेल वाढलं, त्यानंतर रंग वाढले, प्लॅस्टिक वाढलं. या सगळ्या जे कच्चा माल लागतो किंवा जे गणपती बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते सर्व रेट वाढल्यामुळे गणेश मूर्तींच्या किमती वाढलेल्या आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर पेट्रोल आणि डिझेल याच्या दरवाढीचा फटका जो आहे तो आता गणेश भक्तांना बसणार आहे आणि त्यामुळे 30 ते 40% मूर्त्या ज्या आहेत त्या महागलेल्या आहेत. त्यासोबतच या ठिकाणी बाजारपेठेमध्ये ज्या इतर वस्तू ज्या लागतात त्यांच्या देखील किमतीमध्ये आता काही प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग.